हॅलो फॅन्स, लोकमत.comच्या ऑलराऊंडरमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या देशात IPLचा माहोल आहे. 19वी IPL ही सुरू आहे. आज आपल्यासोबत IPL मॅचेसवर बोलण्यासाठी राज्यातले ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, सिनियर स्पोर्ट्स एडिटर, ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण आहेत. संदीप चव्हाण हे माझे मित्रही आहेत, त्यामुळं मला जास्त माहिती आहे त्यांच्याविषयी. जवळजवळ 39 देशांमध्ये स्पोर्ट्स रिपोर्टिंग करणारे महाराष्ट्रातले एकमेव मराठी पत्रकार म्हणून त्यांना मी ओळखतो, जे आता येत्या जून महिन्यामध्ये फिफा वर्ल्ड कप जे होतं आहे अमेरिका, कॅनडा, कोलंबिया तिकडं सुद्धा चालले आणि त्यानिमित्तानं 40व्या देशाची सफर कोलंबियाची ते करणार आहेत. संदीप, स्वागत आहे या ऑलराऊंडरमध्ये. ऑलराऊंडर हा शो यासाठी केलेला आहे की मराठी जेनझी जे आहेत, खास करून तरुण प्रेक्षक मराठी, यांना स्पोर्ट्समध्ये खूप रुची आहे आणि IPL सध्या जे गाजतं आहे त्यामध्ये मराठी टक्का हा प्रेक्षकांमध्ये TV च्या असेल किंवा मैदानावरती जास्त आहे. पण मुंबई इंडियन्सचा जो परफॉर्मन्स आहे तो मात्र साजेसा नाही आहे. असं काय झालं की 5 वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आता इतक्या तळाशी गेली आहे? आशिष, एक म्हण आहे, सो मेनी कुक स्पॉईल द केक. तसं जर तू पाहिलंस तर आता जो आपण भारताने T20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला, त्या क्रिकेट वर्ल्ड कपची तसं म्हणायला गेलं तर अर्धी टीम जी आहे ती मुंबई इंडियन्समध्ये आहे. म्हणजे मुंबई इंडियन्समध्ये कोण नाही आहे, तर T20 वर्ल्ड कप जिंकून देणारे सगळे हुकमी एक्के जे आहेत ते मुंबईच्या संघामध्ये आहेत. म्हणजे जर हा IPLचा सीझन सुरू होण्याच्या आधी जर तू एखाद्या क्रिकेट पंडिताला विचारलं असतंस की यंदाचा IPLचा विजेता कोण आहे, तर सगळ्यांनी डोळे झाकून मुंबई इंडियन्सचं नाव घेतलं असतं. इतक्या ताकदीचे प्लेयर मुंबई इंडियन्समध्ये आहेत. परंतु क्रिकेट हा एक शेवटी सांघिक खेळ आहे. म्हणजे तुला आता जस्ट युरोपियन फुटबॉल क्लब चालू आहे, त्यांच्या आता सेमीफायनल झाल्या. त्याच्यामध्ये पॅरिस क्लब जो आहे त्याच्यामध्ये जगातले सगळे टॉपचे खेळाडू होते. हे सगळे खेळाडू त्यांनी विकत घेतले पैशाच्या ताकदीवर. आणि विकत घेतल्यानंतर असं होतं की पहिल्या सीझनमध्ये हा क्लब फुटबॉलचा चॅम्पियन होईल असं चित्र रंगवलं जात होतं, परंतु त्यांचा अतिशय वाईट परफॉर्मन्स झाला. आणि ज्यावेळी हे सगळे खेळाडू त्या संघातनं गेले, असे ज्या टॉपचे खेळाडू गेले, ज्यावेळी गेले त्यावर्षी ह्या संघाने त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. थोडक्यात मला सांगायचं काय की नुसते स्टार खेळाडू असून उपयोगाचा नाही आहे, तर ह्या स्टार खेळाडूंची एक जी ज्याला आपण म्हणतो ना, एक संघ म्हणून जी एक बांधणी असायला हवी, ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो संघ विजू शकतो. म्हणजे मला आठवतं आहे IPLची जेव्हा वर्ल्ड कप आपण जिंकला दिल्लीमध्ये, अहमदाबादमध्ये, तेव्हा मी त्या वर्ल्ड कपच्या फायनलला अहमदाबादला होतो आणि गौतम गंभीर आपला कोच होता. आणि गौतम गंभीरला असं विचारलं की या विजयाचं रहस्य काय, तू ही जी टीम आहेस, तू स्वतः वर्ल्ड कप खेळलास त्यावेळी टीम जिंकली होती ॲज अ खेळाडू म्हणून, आणि आता कोच म्हणून सुद्धा तू टीमला जिंकून आणलेलं आहेस, त्याचं रहस्य काय. त्याने एवढं सुंदर वाक्य सांगितलं. मला असं वाटतं की जर मुकेश अंबानी आणि त्यांच्या टीमनी जर गौतम गंभीरला मनावर घेतलं तर त्यांची टीम कधी हरू शकणार. तो गौतम गंभीर एवढं छान म्हणाला. तो म्हणाला की मी जेव्हा टीमची बांधणी केली तेव्हा माझ्या टीममध्ये तो खेळाडू जो आहे तो किती रन्स करतोय याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. तो संघासाठी काय करू शकतो ते महत्त्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तो समजा 90मध्ये असेल तर त्याच्या सेंचुरीचं मला देणं घेणं नाही आहे. त्यांनी समजा 91 ते 100 हे 10 रन काढायला समजा 20 बॉल घेतले तर माझ्या दृष्टीने तो फेल आहे, मी त्याला पुढच्या मॅचला बाहेर ठेवीन. माझ्या दृष्टीने तो 90वर 6 मारून जर तो सेंचुरी करणार असेल तर तो मला हवा आहे. त्याची सेंचुरी जरी झाली नाही तरी चालेल, पण माझ्या संघासाठी जर तो रन आणत असेल तर तो माझा खेळाडू आहे. त्यामुळे वैयक्तिक विक्रम हे माझ्या दृष्टीने बॅकसीटवर आहेत. किंबहुना माझ्या टीममध्ये वैयक्तिक विक्रमाला मुळीच जागा नाही आहे. सांघिक खेळ आहे, संघ प्रथम असला पाहिजे. आणि जर तू मुंबई इंडियन्सचं पाहिलं तर सगळेजण आपल्या दृष्टीने स्टार आहेत आणि ह्या सगळ्या खेळाडूंना एकत्र बांधणं, त्यांच्यावर हुकूमत गाजवणं फार अवघड असतं. आणि त्यामुळे बऱ्याचदा असं आपण पाहतो की ज्या संघामध्ये स्टार खेळाडू आहेत, म्हणजे जिथे रोहित शर्मा आहे, त्याच्यानंतर म्हणजे तू विचार कर की हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, 3 कॅप्टन आहेत त्याच्या टीममध्ये ज्याने टीम इंडियाला रिप्रेझेंट केलं. तू कसं त्यांना एकत्र बांधणार? तू सांगणार तरी कसं की तुम्हाला जो कोच आहे महिला जयवर्धने, त्याला यावेळेस कठीण चाललंय सर्वांना हाताळताना? खूपच कठीण झालेलं आहे. कारण तू विचार कर, जिथे सूर्यकुमार यादव तुझा तिथे माणूस आहे जो बसलेला आहे आणि त्याला तो वर्ल्ड चॅम्पियन आहे, त्यांनी तुमच्यासाठी भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. आणि हार्दिक पांड्या जो आहे तो समोर बसून तुम्हाला जेव्हा कॅप्टन्सीसाठी सांगतो, म्हणजे आता सुद्धा बघ, गेल्या मॅचला सूर्यकुमार यादवनी लीड केलं आणि मॅच जिंकलो आपण. अर्थात त्याला कारण वेगळं होतं, हार्दिक पांड्या इंज्युर्ड होता त्यामुळे तो लीड करू शकला नाही. पण ज्या वेळेला त्याला लीडची संधी मिळाली, मॅच त्याने जिंकून दिलेली आहे. शेवटची मॅच जी आपण मुंबईच्या वानखेडेवर जिंकली, म्हणजे इथून आता प्रत्येक मॅच मुंबई इंडियन्सला जिंकावीच लागणार आहे, तो भाग हलीदा. पण अवघड आहे, कठीण नाही आहे.
नाही, पण या आधी सुद्धा मुंबई इंडियन्समध्ये रोहितच्या काळामध्ये आपण बघितलं की पॉईंट टेबल्समध्ये सुरुवातीला तो खाली होता, पण नंतर त्यांनी चॅम्पियनशिप मारली. असंही झालेलं आहे. मुंबई इंडियन्सची बांधणी ही सचिनपासून झालेली आहे. म्हणजे सचिन तेंडुलकर सुद्धा खेळला, मेंटॉर आहे त्याचा. मग मुंबई इंडियन्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कमी नाही आहे, खेळाडू एवढे मोठमोठे घेतलेले आहेत, मालक हे देशातले एक श्रीमंत आहेत. एवढं सगळं असताना पॉईंट टेबल्सवरती मुंबई इंडियन्स खाली जाते आहे. चाहत्यांचं प्रोत्साहन कमी पडतंय का? चाहत्यांचं प्रोत्साहन कमी पडत नाही, खेळाडूंची शिस्त कमी पडते असं माझं व्यक्तिशः मत आहे. मी तुला एक उदाहरण देतो आशिष. मी 2007चा वेस्ट इंडिजचा वर्ल्ड कप कव्हर करतो आणि मला आठवतं त्यावेळी 2007च्या, तुला जर 2007चा मोसम आठवत असेल तर त्यावेळी व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, जीमेल वगैरे आपलं ह्या सगळ्या हे होत्या. सोशल मीडिया तेव्हा एवढा प्रभावी नव्हता. मी वेस्ट आपण एका चॅनलला नव्यानेच आणि आपण एका चॅनलला वेळा लागलो होतो. IBN लोकमतमध्ये आपण काम करत होतो आणि तुला आठवत असेल की मी त्या वर्ल्ड कपला जाणारा सगळ्यात शेवटचा पत्रकार होतो आणि त्यावेळी प्रोफेसर रत्नाकर शेट्टी जे आहेत ते आमचे तेव्हा BCCIचे सचिव होते, CEO होते. त्यांचा मला फोन आला की संदीप तू जाणार असेल तर माझं एक छोटंसं काम करशील का? तर मी म्हटलं काय सर सांगा ना. तर म्हणाले 2 वस्तू घेऊन जायचे आहेत. तर मी म्हटलं काय आहे? तर म्हणाले एक आम्ही क्रिकेटरसाठी प्रोजेक्टर, त्यावेळी मी विचार कर तो काय होता प्रोजेक्टर, ते विसरलेले आहे. तर मला त्यांना प्रोजेक्टर इथून पाठवायचं आहे कारण समोरच्या खेळाडूंचं ॲनालिसिस करण्यासाठी प्रोजेक्टर हवं आहे. आणि सचिनचं एक हेल्मेट आहे आणि द्वारकानाथ संजगिरी जे सचिनचे खूप जवळचे मित्र होते, आता वारले बिचारे, तर त्यांना मेसेज आला होता की सचिन त्याचं तिरंगा लावलेलं जे हेल्मेट आहे ते त्यांनी त्या 2007च्या वर्ल्ड कपच्या आधी त्यांनी नवीन हेल्मेट घालायला सुरुवात केली होती आणि तिथे गेल्यावरच्या लक्षात आलं की हे हेल्मेट त्याला तेवढंसं सूट होत नाही आहे, म्हणून त्यांनी जुनं हेल्मेट घरून मागून घेतलं होतं. तर मी जेव्हा निघालो माझ्याकडे सचिनचं हेल्मेट होतं जे जुनं, ज्याला तिरंगा लावला होता. त्याच्याकडे त्यावेळी सचिन असं म्हणायचं की क्रिकेट ज्यांचा धर्म आहे, सचिन त्यांचा देव आहे, ही टॅगलाईन खूप अशी गाजली होती आणि त्या देवाचा मुकुट माझ्याकडे होता जो मी वेस्ट इंडिजला घेऊन जाणार होतो. तर मी असं म्हटलं की आता हे लगेजमधनं कसं घेऊन जाणार, हरवलं वगैरे तर, म्हणून मी ते माझ्या हँडबॅगेमध्ये ठेवले. माझ्या दुर्दैवाने ब्रिटिश एअरवेजचं माझं विमान होतं आणि तेव्हा नुकताच तो ट्विन टॉवर वगैरे पडल्यामुळे सगळ्या ज्या सुरक्षा ज्या आहेत त्या सगळ्या अगदी एकदम काटेकोर होत्या. तर त्या विमानामध्ये त्या हँडबॅगेजला, तू कधी ब्रिटिश एअरवेजने गेलंस, त्यांचं असं एक सापळा असतो, त्याच्यामुळे तुझी बॅग गेली तरच ती वरती, नाही तर ती लगेजमध्ये पाठवतात. बरं, मी वरती ते हेल्मेट ठेवल्यामुळे ती बॅग काही त्यांच्या त्या सापळ्यातनं आज जाऊ शकत नव्हती. तर ती बाई आली, ती म्हणाली नाही ही बॅग तुम्हाला लगेजमध्ये पाठवायला लागेल. मी म्हटलं नाही ही सचिनची आहे. बरं, त्या बाईला सचिनशी काही देणं घेणं नव्हतं. मी म्हटलं तुझ्या सुपिरियरला बोलव. मग सुपिरियरला मी समजून सांगितलं. तो सुद्धा आणि क्रिकेटचा चाहता होता, त्यांनी ऑप्शनल म्हणून मला ती बॅग काढून मला दिली आतमध्ये. मी बॅग घेऊन वेस्ट इंडिजला गेलो आणि साधारणतः सचिन ज्या हॉटेलला उतरला होता तिथे मी गेलो आणि सचिनला खालून फोन लावला. तर सुदैवाने त्याची जस्ट मीटिंग संपली होती, त्याने फोन उचलला आणि मला म्हणाला संदीप एक 15 मिनटं तुम्ही बसू शकता का, कारण आत्ता आमची ना मीटिंग सुरू होईल, म्हणजे संपलेली आहे आणि काही गोष्टी राहिल्या. टीम मीटिंग जस्ट संपलेली आहे आणि आमच्या टीमच्या आता नवीन रूल्स अँड रेग्युलेशनमुळे मी तुला रूमवर बोलू शकत नाही, कारण खेळाडूंना, परकीय माणसांना तुम्हाला रूमवर बोलवता येत नव्हतं. तर मी खाली येतो आणि मग आपण चहा वगैरे पिऊ आणि हे जाऊ. तर म्हटलं अरे सचिन म्हणजे देव म्हणतो म्हटल्यावर आपण आयुष्यभर थांबू शकतो, 15 मिनटं तर काय. तर म्हटलं ओके मी थांबतो. एक 10 मिनिटांनी सचिन खाली आला. मला म्हणाला सॉरी तुम्हाला थांबावं लागलं, पण आता झालं आहे की आता लगेच मला पुन्हा मैदानावर जावं लागणार, फिटनेस टेस्ट आहे आमची, फिटनेस करायला जावं लागणार आहे. तर तुम्हाला चहा पाजायचं असलं मी तुम्हाला सांगतो. म्हटलं अरे नाही, फक्त हेच तुला द्यायचं होतं आणि तुझा आम्ही वेळ घेत नाही. सचिनला आम्ही दिलं. सचिनने पुन्हा जाताना 2दा आम्हाला सॉरी म्हणलं की सॉरी तुम्हाला मी देऊ शकत नाही, मैदानात जायचं आहे. तू विचार कर, सचिन तेंडुलकर, त्या काळात सचिन म्हणजे दंतकथा झाला होता. त्याने तो खाली आला काय, आम्हाला वर बोलवून घेतला काय, आम्हाला कुठे चहा पाजली काय, तर त्याला कोण विचारणार. पण शिस्त जी आहे ना की त्या लेवलला जाऊन सुद्धा मला मीटिंग अटेंड करायची आहे, मला मैदानात जाऊन माझी फिटनेस टेस्ट द्यायची आहे, हे जे त्यांनी स्वतःचं राखलेलं ना, आजच्या किती खेळाडूंमध्ये तुला ही सचिनसारखी शिस्त. आपल्याला सचिनचं मोठेपणा दिसतो, सचिनचं महानता दिसते, पण सचिनने जे श्रम केलेले आहे, सचिनने जी शिस्त बाळगली, अंगी आणले, हे फार कमी लोकांना माहिती आहे. मुंबई इंडियन्सच्या बाबतीत हाच मुद्दा आता पुढे आलाय. हार्दिक पांड्या असेल, रोहित शर्मा असेल, यांच्यामध्ये कुरबुरी चालली आहे, किंवा सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, कोणाचाच परफॉर्मन्स दिसत नाही. कुरबुरीचा चालू आहे आणि फिटनेस हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता रोहित शर्मा 2 मॅच बाहेर होता, पण मुळात जर तो अनफिट होता तो आधी मुळात टीममध्ये आला का. जे गौतम गंभीर म्हणाला की कोणताही खेळाडू जो आहे तो टीमपेक्षा मोठा नाही आहे. जर गौतम गंभीर इथे असता, जर कोच असता टीमचा, तर मला वाटत नाही रोहित शर्मा प्लेइंग 11मध्ये असतो. तू गौतम गंभीरचा उल्लेख केलास म्हणून मला विचारायचं आहे, गौतम गंभीरला जेव्हा राहुल द्रविडला रिप्लेस करून कोच केलं गेलं,
मला आठवतं मी सुद्धा त्या विरोधात ट्विट केलं होतं की अरे राहुल द्रविडला एक एक्सटेन्शन देऊन त्याला पुन्हा रिटेन करायला पाहिजे होतं. त्याने आत्ताच तर कुठं कप जिंकला आहे आणि गौतम गंभीरला तुम्ही का आणता, का तर तो भाजपचा खासदार आहे वगैरे वगैरे वगैरे. पण जेवढी टीका गौतम गंभीरवर झाली आहे आणि सुरुवातीला त्याला अपयशही आलं कोच म्हणून, पण आत्ता गौतम गंभीरनी टीम बांधून दाखवली. म्हणजे तो असाइनमेंट वाईज काम करतो की हा वर्ल्ड कप आहे, हा दौरा आहे, अशी टीम, असा परफॉर्मन्स. हे कोच म्हणून त्याचं वेगळेपण काय दिसतंय? नक्की तू जसं म्हणालात ना आशिष की जेव्हा त्याची निवड झाली त्यावेळी अमित शहा, त्याचा मुलगा जय शहा, हा खासदार असणं भाजपाचा, ही सगळी गणितं जुळली गेली. पण शेवटी कसं आहे की तुमचं वशिलाने तुम्ही एखाद्या जागेवर जाऊ शकता, पण त्या जागेला न्याय देण्यासाठी तुमच्यात अंगीभूत गुणवत्ता असावीच लागते ना. आणि ती त्यांनी मिळून दाखवली तिथे. म्हणजे तुला सांगतो, तू जर त्याची प्रेस कॉन्फरन्स जर पाहिलीस तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी जय शहाचे सुद्धा आभार मानलेले आहेत. म्हणजे एखादा कोच राष्ट्रीय अध्यक्षाचे आभार मानतो तर हे साधी गोष्ट नाही, याचे संकेत वेगळे असतात. पक्षीय पातळीवर त्यांचं काय रिलेशन आहे हा मुद्दा अलहिदा बाजूला ठेवू, पण मैदानावर असताना जी टीमची उभारणी त्यांनी केली त्याला तोड नाही आहे. म्हणजे ज्याला आपण प्युअर व्यावसायिकता म्हणतो ना, प्रत्येक खेळाडूतलं जे सर्वोत्तम आहे ते खेचून काढण्याची जी कला आहे. आणि पुन्हा कोणत्याही खेळाडू हा कॉम्प्लिसन नाही आहे की माझी जागा फिक्स आहे, मला कोणी काढू शकत नाही. तो गॅसवरच आहे. तो गॅसवर आहे आणि तो गॅसवर ठेवण्या इतकी दादागिरी तो करू शकतो, कारण तो स्वतः खेळाडू होता, त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे असे फार कमी खेळाडू असतात की जो स्वतः वर्ल्ड कप. म्हणजे बघा, एखादा उत्तम खेळाडू असणं वेगळी गोष्ट आहे आणि उत्तम खेळाडू उत्तम कोच असणं ही फार वेगळी खेळाडू आहे. म्हणजे रमाकांत आचरेकर हे सचिन तेंडुलकरचे उत्तम कोच होते, त्यांना द्रोणाचार्य अवॉर्ड वगैरे मिळाले, पण रमाकांत आचरेकर कधी टेस्ट नाही खेळू शकले. किंवा सचिन तेंडुलकर हा उत्तम क्रिकेटर आहे पण तो उत्तम कोच नाही होऊ शकला. आपण संदीप बरोबर कधीतरी या ऑलराऊंडरमध्ये सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, रमाकांत आचरेकर सर या त्रयींविषयी कसे घडले सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यावरती एक एपिसोड नक्की करूया. संदीप चव्हाण आपल्यासोबत असणारच आहेत. आपण वेगवेगळ्या एपिसोडमध्ये त्यांच्याकडनं वेगवेगळे किस्से आणि वेगवेगळ्या पैलूंवरती त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत. क्रिकेट, IPL, पुढे फुटबॉल, बरंच काही करणार आहोत. तुर्तास इथेच थांबतोय. पाहत राहा लोकमत.com.